नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर गिरासे यांना न्याय मिळत नसल्याने थेट सौर प्रकल्पात असलेल्या टॉवरवर चढून आंदोलन केले. मेथी शिवारातील सौर प्रकल्पात शेती गेली आहे, त्याचा मोबदला हा एकरी 2 लाखांपर्यंत अनुदान मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी तसेच महाजनको कंपनीला निवेदन दिले. मात्र दखल न घेतल्यामुळे अखेर शेतकरी ज्ञानेश्वर गिरासे यांनी थेट सौर प्रकल्पातील टॉवरवर चढून आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली होती. ही बातमी शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना समजल्याने त्यांनी मध्यस्थी करून सदर शेतकऱ्याला टॉवरवरून खाली उतरवले. आज सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वर गिरासे हा शेतकरी या सौर प्रकल्पाचं जे काम चालू आहे या ठिकाणी टावरवर चढला होता की बा मला न्याय मिळत नाही. अनेक आंदोलनं झाली, अनेक वेळेस निवेदनं दिली, अनेक बैठका झाल्या, परंतु त्याच्यातनं मार्ग निघत नाही. याच्यामुळे तो टावरवर चढलेला होता आणि आज दिवसभर म्हणजे सकाळचे 6 तर आता संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत म्हणजे तो 12 तास टावरवर होता. परंतु त्याच्या जीवाचं बरं वाईट होऊ नये मला जशी बी ही खबर मिळाली आणि त्याने स्वतःने पण फोन केला की भाऊ मी टावरवर चढून गेलो. अरे बाबा म्हटलं तू कशाला चढला टावरवरती, आपण दुसरं आंदोलन करू शकतो, उपोषणाला बसायचं किंवा काय दुसरं आंदोलन करता येईल. टावरवर जीवाचं बरं वाईट झालं तर नाही म्हणे मी आता उतरणार नाही. मग शेवटी दुपारपर्यंत मी वाट बघितली की चर्चेतनं मार्ग निघेल, ज्ञानेश्वर खाली येईल. मग शेवटी मला शेतकऱ्यांनी फोन केला की भाऊ आपण पण या चर्चेमध्ये भाग घ्या आणि मध्यस्थी करून हे आंदोलन कसं स्थगित होईल यासाठी प्रयत्न करा. माझी आता महाजनको नंतर टाटा सोलर आणि सरकारला विनंती आहे की आता तरी या बिचाऱ्या मेथीचे जे शेतकरी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना त्यांचा मोबदला हा योग्य मोबदला मिळायला पाहिजे. जो मोबदला मिळाला तो तुटपुंजी आहे, योग्य मोबदला मिळायला पाहिजे, म्हणजे वाढीव मोबदला त्यांना मिळायला पाहिजे, विहिरीचे पैसे मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्थानिक जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना इथं नोकरीला घेतलं पाहिजे किंवा त्यांची वाहनं ट्रॅक्टर वगैरे जे जे काही लागतं इथं जे जे काही मजुरीसाठी लागतात ते सगळं करायला तयार आहेत, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. अशा मागण्यांसाठी हे बऱ्याचदा आंदोलन झाले, शेतकऱ्यांवर गुन्हा पण दाखल झाले, आमच्यावर पण गुन्हे दाखल झाले आणि बैठका झाल्या. बैठकांमधून अजून मार्ग निघाला नाही म्हणून आज त्या भावनेने हा ज्ञानेश्वर आज या टावरवर चाललेला होता. परंतु त्याला प्रशासनाने आणि मी विनंती केली आणि तो खाली उतरला आणि त्याच्या जीवाचं या ठिकाणी बरं झालं, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं नाही तर. आणि 28 तारखेला माननीय कलेक्टर महोदय यांच्याकडे आणि महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी 28 तारखेला त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्या दिवशी 100% तोडगा निघेल असं कलेक्टर मॅडमांकडनं आम्हाला यांना आश्वासन मिळालेलं आहे शेतकऱ्यांना आणि 28 तारखेच्या बैठकीमध्ये. आणि त्याचप्रमाणे पालकमंत्री महोदय यांच्या PA मार्फत सुद्धा आम्हाला संदेश मिळालेला आहे की ते सुद्धा त्या ठिकाणी मदत करणार आहेत पालकमंत्री. आणि याच्यामुळे मग ज्ञानेश्वर गिरासेला आम्ही विनंती केली की बाबा आता 12 तास झाले, तुझं जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणून तू आता खाली उतरून या. ज्ञानेश्वरला आम्ही हे आंदोलन आज या ठिकाणी स्थगित झालेलं आहे. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आश्वासन दिलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस आश्वासन देतात त्या, पण आता यावेळी शानाभाऊ त्यांनी सोनवणे यांनी सांगितलं की मी आहे, माझ्यावर भरोसा ठेवा, त्यामुळे मी खाली उतरलो आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.